मुख्यमंत्री कार्यालयाची सिडको प्रशासन आणि अदानी नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाला कारणे दाखवा नोटीस मिळाली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निमंत्रण का दिलं गेलं नाही असाही प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण न दिल्याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयानं विचारणा केली अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। राजशिष्टाचार नियमांचं पालन का केलं गेलं नाही, जिल्हाधिकारी आणि सिडको प्रशासन यांनी कार्यक्रमाची आखणी करताना नियम का पाळले नाहीत असेही प्रश्न विचारले जात आहेत। तत्काळ खुलासा करा, सादर करा या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देत आहेत। ओम, जो नवी मुंबई मधल्या विमानतळ परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेला त्यावेळेला फक्त मुख्यमंत्री उपस्थित होते, दोन्ही उपमुख्यमंत्री नव्हते, खास करून शिंदे पण नव्हते, त्यामुळे खूप चर्चा झाली होती आणि आता या संदर्भात नोटीस बजावण्यात आली अशी माहिती मिळते। काय या संदर्भातला अधिकचा तपशील आहे? श्वेता, खरं तर 2 दिवसांपूर्वी नवी मुंबई विमानतळावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं, परंतु यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित नव्हते। याची सखोल माहिती घेतल्यानंतर हे स्पष्ट झालं की या कार्यक्रमाचं निमंत्रणच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आलं नव्हतं। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची अखेर सरतेशेवटी मुख्यमंत्री कार्यालयाकडनं गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रकरणामध्ये अदानी एअरपोर्ट अथॉरिटी आणि एकंदर जे विमानतळ प्रशासन आहे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। मुख्यत्वे या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांना निमंत्रण का देण्यात आलं नाही असा प्रश्न या निमित्तानं विचारण्यात आला आहे। त्यासोबतच या सगळ्या कार्यक्रमामध्ये ज्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित असतात त्या कार्यक्रमामध्ये राजशिष्टाचाराच्या नियमांचं पालन का करण्यात आलं नाही असा सवाल सुद्धा या नोटीसच्या माध्यमातून विचारण्यात आलाय। जिल्हाधिकारी आणि सिडको प्रशासनानं कार्यक्रमाची आखणी करताना एकंदर शासनाचे राजशिष्टाचाराचे नियम होते ते का पाळले नाहीत असा सवाल विचारण्यात आलाय। आणि शेवटचा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी असतील किंवा सिडको प्रशासन असेल याने यापुढे अशा प्रकारचे जे कार्यक्रम असतील त्यावेळेला राजशिष्टाचाराच्या नियमांचं पालन करावं आणि यापुढे अशी चूक होणार नाही याची काळजी घ्यावी, यासह या प्रकरणात तात्काळ खुलासा सादर करावा अशा प्रकारच्या सक्त सूचना आणि निर्देश संबंधित विमानतळ अथॉरिटीला दिलेले आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रकरणामध्ये अशी देखील चर्चा आली होती की कुठेतरी एकनाथ शिंदेंना या कार्यक्रमात जाणीवपूर्वक डावलण्यात आलं, त्यांना बोलवलं गेलं नाही। परंतु या सगळ्या प्रकरणात आता वस्तुस्थिती समोर आल्यानंतर हे निमंत्रण का दिलं गेलं नाही या संदर्भातला खुलासा स्वतः मुख्यमंत्री कार्यालयाकडनं मागवण्यात आलाय। त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडनं देण्यात आलेल्या नोटिशीनंतर आता एअरपोर्ट अथॉरिटी या सगळ्या संदर्भात नेमका काय खुलासा करते आणि उपमुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यामागचं नेमकं कारण काय या संदर्भात अथॉरिटीचं नेमकं म्हणणं काय असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, अगदी त्यामुळे आता या प्राधिकरणाकडनं काय खुलासा दिला जातो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।